श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज आपल्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. चातुर्मास हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि भक्तिभावाने पाळला जाणारा काळ मानला जातो. आषाढी एकादशी पासून सुरू होणारा हा काळ कार्तिक एकादशी पर्यंत चालतो. धार्मिक परंपरेनुसार या दिवसात भगवान श्री विष्णू योग निद्रेत असतात आणि भक्त या 4 महिन्यात जप, तप, व्रत, उपास, दान, धर्म, पूजा आणि विविध धार्मिक नियमांचे पालन करतात. असे मानले जाते की चातुर्मासात श्रद्धेने केलेली छोटीशी सेवा किंवा साधना ही मनाला शांती, जीवनात सकारात्मकता आणि शक्तीची प्रेरणा देते. या काळात विवाह, मुंज, गृहप्रवेश किंवा काही मंगल कार्ये अनेक परंपरांमध्ये टाळली जातात. पण प्रत्येक ठिकाणी व्रतच केले पाहिजे असे नाही. आपल्या श्रद्धेनुसार आणि शक्यतेनुसार एखादा छोटासा नियम नियमितपणे पाळला तरी त्यातून सातत्य, संयम आणि भक्तिभाव वाढू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासात पाळले जाणारे असे 35 पारंपरिक नियम जाणून घेणार आहोत. यापैकी सर्व नियम पाळणे आवश्यक नाही. आपल्या श्रद्धेनुसार आणि परिस्थितीनुसार एक किंवा काही नियम निवडून त्याचे पालन करता येते. तर चातुर्मासातील पहिला नियम म्हणजे आपल्या घरातील तुळशी मातेची भक्तिभावाने सेवा करणे. दररोज तुळशी वृंदावन स्वच्छ करून त्यासमोर हळदीने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढावे आणि तुळशी मातेला नमस्कार करावा. तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय मानली जाते. त्यामुळे तुळशीची सेवा करताना मनात श्रद्धा आणि कृतज्ञतेची भावना ठेवावी. दुसरा नियम म्हणजे भगवान शिवशंकराची पूजा करणे. आपल्या श्रद्धेनुसार शिवपिंडीवर स्वच्छ पाणी अर्पण करावे किंवा काही जण दूध किंवा दह्याने सुद्धा अभिषेक करतात. मात्र हे करताना स्थानिक परंपरा आणि मंदिरातील नियम पाळावेत. तिसरा नियम म्हणजे चातुर्मासाच्या काळात दररोज संध्याकाळी तुळशी वृंदावनासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावणे. दिवा लावताना घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी अशी प्रार्थना करावी. चौथा नियम आहाराशी संबंधित आहे. चातुर्मासात अनेक भक्त एक वेळ भोजन करतात किंवा उपवासाचे नियम पाळतात. मात्र प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार आणि क्षमतेनुसारच उपवास करावा. या काळात शक्य तितका सात्विक, साधा आणि संयमित आहार घेण्याला महत्त्व दिले जाते. तामसिक किंवा अतिशय जड अन्न टाळण्याची परंपरा आहे. पाचवा नियम म्हणजे प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी एखाद्या सुवासिनीची ओटी भरणे. हळदी, कुंकू, फळ किंवा आपल्या क्षमतेनुसार एखादी उपयोगी वस्तू देऊन तिचा सन्मान करावा. ही सेवा प्रेमाने किंवा आदराने करावी. सहावा नियम म्हणजे धार्मिक ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण करणे. सुंदरकांड, भगवद्गीता, रामायण किंवा आपल्या श्रद्धेतील इतर धार्मिक ग्रंथाचा रोज थोडा भाग वाचता येईल. संपूर्ण ग्रंथ वाचणे शक्य नसले तरी दररोज काही ओळी वाचून त्यातील चांगला विचार जीवनात आणण्याचा प्रयत्न करावा. सातवा नियम म्हणजे गणेशाची नित्य पूजा करणे. गणपती बाप्पाला लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्याची परंपरा आहे. फूल अर्पण करताना बुद्धी, विवेक आणि योग्य मार्ग मिळावा अशी प्रार्थना करावी. आठवा नियम म्हणजे चातुर्मासात दानधर्म करणे. आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तींना अन्न, धान्य, कपडे, शैक्षणिक साहित्य किंवा आवश्यक वस्तूंचे दान करता येईल. दान करताना प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता नम्रतेने मदत करणे अधिक महत्त्वाचे मानले जाते. काही कुटुंबांमध्ये या काळात पितरांच्या स्मरणार्थ धार्मिक विधी किंवा दानधर्म करण्याची परंपरा आहे. अशा वेळी आपल्या कुटुंबातील परंपरा आणि जाणकारांचा सल्ला घेऊन विधी करावा. नववा नियम म्हणजे गायत्री मंत्राचा जप करणे. दररोज 108 वेळा जप करणे शक्य असल्यास उत्तम. अन्यथा आपल्या वेळेनुसार कमी संख्येनेही मनापासून जप करता येईल. जप करताना मन शांत ठेवून एकाग्रतेने नामस्मरण करावे. 10वा नियम म्हणजे श्री गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे वाचन करणे. दत्तभक्तांमध्ये या अध्यायाच्या वाचनाला विशेष महत्त्व आहे. मात्र वाचन करताना घाई न करता त्यातील भाव आणि संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करावा. 11वा नियम म्हणजे भगवान श्री विष्णूंचे भक्तिभावाने पूजा करणे. स्नानानंतर देवासमोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान 1 माळ जपण्याचा नियम अनेक भक्त पाळतात. हा जप करताना आपल्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करता येईल. 12वा नियम श्रावण महिन्याशी संबंधित आहे. श्रावण हा भगवान शिवशंकरांना प्रिय महिना मानला जातो. त्यामुळे या महिन्यात शिवपूजा, अभिषेक, बेलपत्र अर्पण करणे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे अशी परंपरा आहे. काही भक्त भगवान विष्णू आणि भगवान शिव या दोघांचीही भक्तिभावाने पूजा करतात. 13वा नियम म्हणजे सत्यनारायणाची कथा ऐकणे किंवा वाचणे. चातुर्मासातील एखाद्या दिवशी किंवा आपल्या सोयीनुसार सत्यनारायणाची पूजा किंवा कथा करता येते. मात्र पूजेपेक्षा श्रद्धा, सत्य, सदाचार आणि कुटुंबातील एकोप्याचा संदेश जीवनात अधिक महत्त्वाचे आहे. 14वा नियम म्हणजे दररोज शक्य तितक्या लवकर उठून स्नान करणे आणि भगवान श्री विष्णू व माता लक्ष्मीची पूजा करणे. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम, कनकधारा स्तोत्र किंवा आपल्या आवडीचे स्तोत्र श्रद्धेने म्हणता येईल.
15वा नियम म्हणजे भगवद्गीतेचा रोज एक अध्याय किंवा काही श्लोक वाचणे. त्याप्रमाणे स्वामी चरित्रातील काही अध्याय किंवा 7 अध्यायाचे वाचन करण्याचा संकल्पही अनेक भक्त करतात. संपूर्ण वाचन शक्य नसल्यास रोज थोडे वाचून त्यातील चांगल्या विचारांवर चिंतन करावे. 16वा नियम म्हणजे आपल्या जवळील कोणत्याही देवाच्या मंदिरात जाऊन नम्रतेने दर्शन घेणे. देवाच्या चरणी नतमस्तक होऊन श्रद्धेनुसार मंदिराला प्रदक्षिणा घालावी. मंदिरात शांतता आणि स्वच्छता राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. 17वा नियम म्हणजे महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवर बेलपत्र किंवा पांढरे फूल अर्पण करणे. काही भक्त 11, 21 किंवा 108 बेलपत्र अर्पण करण्याचा संकल्प करतात. मात्र संख्या मोठी असण्यापेक्षा भक्ती मनापासून असणे महत्त्वाचे आहे. 18वा नियम म्हणजे घरातील देवाऱ्यात किंवा कुलदेवी देवतासमोर रोज दिवा लावणे. घरातील देवतांचे स्वच्छ मनाने पूजा करून कुटुंबाच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करावी. 19वा नियम म्हणजे देवाऱ्यातील देवांना दररोज नैवेद्य दाखवणे आणि शक्य असल्यास गायीला घास देणे, अन्नाचा आदर करणे आणि इतर प्राण्यांप्रती दयाभाव ठेवणे हा या सेवेचा सुंदर संदेश आहे. 20वा नियम हा विद्यार्थ्यांसाठी विशेष उपयुक्त मानला जातो. विद्यार्थ्यांनी रोज गणपती अथर्व शेषाचे पठण करावे किंवा गणपती बाप्पाचे नामस्मरण करावे. अभ्यासात एकाग्रता, मेहनत आणि योग्य विचार मिळावे अशी प्रार्थना करावी. 21वा नियम म्हणजे उपवास, जप, तप आणि पवित्रतेचे पालन करणे. काही जण या काळात पवित्र नदीत स्नान करतात. तसेच केळीच्या पानावर किंवा नैसर्गिक पानावर भोजन करण्याची काही ठिकाणी परंपरा आहे. मात्र कोणताही नियम पाळताना स्वच्छता आणि आरोग्य यांची काळजी घ्यावी. धार्मिक कार्यासोबतच गरजूंना मदत करणे, सत्य बोलणे आणि चांगले वर्तन करणे यालाही महत्त्व द्यावे. 22वा नियम म्हणजे भगवान श्री कृष्ण किंवा भगवान श्री विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करणे. तुळशीपत्र स्वच्छ आणि श्रद्धेने अर्पण करावे. ते तोडताना तुळशी मातेबद्दल आदरभाव ठेवावा. 23वा नियम म्हणजे बेलाच्या झाडाखाली संध्याकाळी दिवा लावणे. बेल वृक्ष भगवान शिवाशी संबंधित मानला जातो. मात्र झाडाजवळ दिवा लावताना आग लागणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी. 24वा नियम पुन्हा आहार किंवा संयमाशी संबंधित आहे. काही भक्त चातुर्मासात एक वेळ भोजन करतात आणि सात्विक आहार घेतात. काही प्रादेशिक परंपरांमध्ये श्रावणात काही भाज्या, भाद्रपदात दही, अश्विनात दूध आणि कार्तिकात काही डाळी टाळण्याचे नियम आहेत. हे नियम सर्व ठिकाणी सारखेच नसतात. त्यामुळे आपल्या घरातील परंपरा आणि प्रकृतीनुसार योग्य निर्णय घ्यावा. शरीराला आवश्यक असलेले पाणी पुरेसे प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी. 25वा नियम म्हणजे भगवान श्री विष्णू किंवा श्री विठ्ठलांना पारिजातकाची फुले अर्पण करणे. काही भक्त चतुर्मासात मोठ्या संख्येने फुले अर्पण करण्याचा संकल्प करतात. मात्र फुल वाया जाऊ नये आणि निसर्गाची हानी होऊ नये याची काळजी घ्यावी. मोठी संख्या पूर्ण करण्यापेक्षा रोज एक फुल श्रद्धेने अर्पण करणे ही सुंदर सेवा ठरू शकते. 26वा नियम म्हणजे भगवानांच्या चरणी तुळशीपत्र अर्पण करण्याचा संकल्प करणे. काही भक्त 1,00,000 तुळशीपत्रांचा संकल्प करतात. मात्र एवढा मोठा संकल्प प्रत्येकाला शक्य होईलच असे नाही. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार छोटा आणि सातत्याने पाळता येईल असा संकल्प करावा. 27वा नियम म्हणजे कुलदेवतेची सेवा करणे. आपल्या घरातील परंपरेनुसार कुलदेवीची पूजा करावी. काही भक्त दुर्गा सप्तशतीचे वाचन आणि पाठ करतात. पूर्ण पाठ शक्य नसल्यास देवीचे नामस्मरण, आरती किंवा काही श्लोक म्हणता येतील. 28वा नियम म्हणजे गुरुचरित्राचे पारायण करणे. दत्त भक्तांसाठी ही एक महत्त्वाची साधना मानली जाते. पारायण करताना स्वच्छता, सात्विकता आणि श्रद्धा यांचे पालन करण्याची परंपरा आहे. 29वा नियम म्हणजे शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन करणे. रोज एक अध्याय किंवा आपल्या वेळेनुसार काही भाग वाचून भगवान शिवाचे स्मरण करता येईल. 30वा नियम म्हणजे श्री गणेशाला दुर्वा अर्पण करणे. काही भक्त चातुर्मासात 1,00,000 दुर्वा अर्पण करण्याचा संकल्प करतात. पण मोठा संकल्प करण्यापेक्षा नियमितपणे थोड्या दुर्वा भक्तिभावाने अर्पण करणे अधिक सोपे आणि सातत्यपूर्ण ठरू शकते. 31वा नियम म्हणजे आषाढी एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंत भगवान शिवाला पांढरी फुले अर्पण करण्याचा संकल्प करणे. काही जण मोठ्या संख्येने फुले अर्पण करतात. मात्र फुले स्वच्छ असावीत, त्यांचा अपव्यय होऊ नये आणि पर्यावरणाची काळजी घेतली जावी. 32वा नियम म्हणजे चातुर्मासात कांदा, लसूण, वांगी किंवा काही विशिष्ट पदार्थ टाळणे. हा नियम प्रत्येक घरात आणि प्रत्येक परंपरेत वेगळा असू शकतो. त्यामुळे आपल्या श्रद्धेनुसार आणि आरोग्याच्या गरजेनुसार सात्विक आहार निवडावा. 33वा नियम म्हणजे पितरांच्या स्मरणार्थ दानधर्म करणे. आपल्या आई वडील, आजी आजोबा किंवा पूर्वजांच्या स्मरणार्थ गरजू व्यक्तींना अन्न, धान्य, कपडे किंवा उपयोगी वस्तूंचे दान करता येईल. काही जण मंदिरात शिदा किंवा अन्नदान करतात. या सेवेमागे पूर्वजांबद्दल कृतज्ञता आणि समाजातील गरजू लोकांप्रती दयाभाव असावा.
34वा नियम म्हणजे घरातील बाळकृष्णाची भक्तिभावाने सेवा करणे. बाळकृष्णाला तुळशीपत्र, फुले किंवा आपल्या परंपरेनुसार नैवेद्य अर्पण करता येईल. काही जण बुधवार किंवा गुरुवारी ही सेवा विशेष भावनेने करतात. मात्र श्रद्धेने कोणत्याही दिवशी पूजा करता येते. 35वा आणि शेवटचा नियम म्हणजे घरातील बाळकृष्णाला पिवळी फुले अर्पण करणे. पिवळा रंग मंगल आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. पूजा करताना आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी, सुखासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी. तर मंडळी, हे चातुर्मासातील 35 पारंपरिक नियम आहेत. यापैकी प्रत्येक नियम प्रत्येकालाच पाळलाच पाहिजे असे नाही. आपल्या श्रद्धेनुसार, वेळेनुसार, आरोग्यानुसार आणि परिस्थितीनुसार एक किंवा काही नियम निवडा. नियमांची संख्या मोठी असण्यापेक्षा तो सातत्याने, प्रेमाने आणि मनापासून पाळणे अधिक महत्त्वाचे आहे. चातुर्मासाचा खरा संदेश म्हणजे नियम, सात्विकता, भक्ती, सेवा, दान, सदाचार आणि मनाची शुद्धी. या 4 महिन्यात आपण देवपूजेसोबतच कोणाला मदत करणे, वाईट सवयी सोडणे, सत्य बोलणे, राग कमी करणे आणि कुटुंबात प्रेमाने वागणे असे छोटे संकल्पही करू शकतो. भगवान श्रीहरी विष्णू, भगवान महादेव, माता लक्ष्मी, श्री गणेश आणि आपल्या कुलदेवी कुलदेवतेची कृपा आपल्यावर सदैव राहो. आपल्या घरात सुख, शांती, समाधान आणि सकारात्मकता नांदो. हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजचा हा व्हिडिओ इथे थांबूयात. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भक्तिमय व उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही चातुर्मासात कोणता नियम किंवा सेवा पाळणार आहात ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. तसेच तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून व्हिडिओ पाहत आहात त्या पवित्र भूमीचेही नाव कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.